कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बँड पथकाकडून प्रथमच बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली। पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर पालकमंत्री डॉक्टर सामंत आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास आणि अस्थिकलश स्थानी पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली। पुढील जयंतीपर्यंत जिल्ह्यातील 5 संविधान भवनांचे लोकार्पण करण्याचे देखील त्यांनी जाहीर केले। तसेच रत्नागिरीत बौद्ध विहारासाठी 10 कोटींचा निधी दिल्याची माहिती देखील त्यांनी दिली। महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंडणगड तालुक्यात विकासाची नवी ओळख निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला। 200 एकर जागेवर पहिली MIDC उभारली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। कार्यक्रमाला जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती खूप उत्साहात साजरी केली जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल रात्री पहिल्यांदाच रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी पोलीस दलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिलेली आहे, सलामी दिलेली आहे। आमचं बँड पथक आणि आमचे RPI आणि आमचे अंमलदार यांनी खूप उत्कृष्टरित्या ती सलामी इथे दिलेली आहे। त्याच अनुषंगाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी आंबडवे गावामध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व अधिकारी व अंमलदार आज इथे उपस्थित आहेत आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे आम्ही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी मानवंदना देण्यासाठी सर्व अधिकारी इथे उपस्थित आहोत। आत्ताच मानवंदना देण्यात आलेली आहे आणि इथे खूप उत्साहाचं वातावरण आहे। जगभरातील सर्व भीमानुयांना रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच आनंदाचं आणि उत्साहात आणि शांततेत हा सण साजरा व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।